हॅलो फ्रेंड्स, हा आपल्या देवदर्शनाच्या व्लॉगचा दुसरा भाग. तुम्ही पाहिले असाल, सकाळी आपण निघून पुणे ते श्री क्षेत्र औदुंबर येथे प्रवास केला आणि औदुंबर क्षेत्र आणि भिलवडी गावची भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेऊन आता आपण पुढे कोल्हापूरला आलोय. हा परिसर पाहून तुम्हाला एकंदर अंदाज आलाच असेल की आपण आहोत अंबाबाई मंदिराच्या आवारात. आम्ही दर्शनाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाण्याचे ठरवले, त्यामुळे आज आम्ही मंदिराच्या आवारात फिरायला आलो होतो. मंदिराच्या आवारातच हा भवानी मंडप आहे. हा राजवाडा अगदी रुबाबदार आहे. आम्ही संध्याकाळी गेलो असल्या कारणाने दिव्यांच्या रोषणाईने या महालाच्या सौंदर्यात अगदी भर पाडली होती. हा मंडप लाकूड आणि दगडी बांधकामाचा आहे. मोठे कमानीदार दरवाजे आणि प्रशस्त अंगण ही याची खास वैशिष्ट्ये आहेत. या महालाकडे पाहताच मराठी स्थापत्य शैलीचे उत्तम असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी या ठिकाणी छत्रपती महाराजांचा दरबार भरला जात असे आणि महत्वाचे राजकीय निर्णय घेतले जात असत. या मंडपात भवानी आईची मूर्ती स्थापन करण्यात आली होती, म्हणून या ठिकाणाला भवानी मंडप असे नाव दिले गेले. या मंडपात काही प्राण्यांचे पुतळे ठेवलेले आहेत. हे पुतळे म्हणजे त्या काळातील राजेशाही वैभव आणि शिकारीच्या परंपरेचे प्रतीक मानले जाते. हे जे काही प्राणी दिसत आहेत, हे शाहू महाराजांनी स्वतः शिकार केलेले प्राणी आहेत. मंडपाचा हा एक भाग, जिकडे खूप सुंदर तुळशी वृंदावनासारखी मंदिराची संरचना आहे. तिथे आजूबाजूला खूप कासव बघायला मिळतात. इथेच समोर ही शाहू महाराजांची गादी आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं आसन आहे. दुसऱ्या दिवशीच म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. बहुत अशी नवदाम्पत्य ही येथे अंबाबाईच्या दर्शनाला आली होती. आज महाशिवरात्री असल्या कारणाने सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी होती. लाईन भरपूर मोठी होती. जवळपास 1 तास लाईनीत उभे असल्यानंतर आम्हाला मंदिराच्या आवारात प्रवेश मिळाला. मंदिराच्या कळसावर सूर्यकिरण पडले असल्याने मंदिराचा कळस अगदी सोनेरी असा झळकत होता. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिराच्या गाभाऱ्यात वरच्या बाजूस शंकरांचे स्थान आहे. तिथला दरवाजा फक्त वर्षातनं एकदाच म्हणजे आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशीच ओपन केला जातो. आम्ही दर्शन घेतले. दर्शन अगदी छान झाले.
कुठली धक्काबुक्की नाही, घाईघाई नाही, अगदी शांततेत दर्शन झालं. कोल्हापूर म्हटलं की कोल्हापुरी साज हा आलाच. इथे रस्त्या रस्त्यावर किंवा मंदिराच्या आवारात अशा कोल्हापुरी दागिन्यांची बरीचशी दुकानं आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपल्या प्रवासाचा दुसरा दिवस. काल आम्ही औदुंबरला गेलो होतो आणि औदुंबरवरनं दर्शन घेऊन आम्ही कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आज अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो नरसोबाच्या वाडीकडे. आता जवळजवळ 10:30 वाजले आहेत. आता बघू आपण नरसोबाच्या वाडीला कधी पोहोचतोय. जास्त लांबचं अंतर नाहीये, जवळच आहे. चला मग आपण भेटू पुढे नरसोबाच्या वाडीमध्ये. आता आम्ही नृसिंहवाडीला पोहोचलो आहे आणि इथे आपल्याला पहिले कर पे करावा लागतो. कार जीप 50 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस 100 रुपये, लक्झरी बस जड वाहने 200 रुपये. हा जो समोर दिसतो आहे हा आहे नरसोबाच्या वाडीचा बस स्टँड. आपण आता पोहोचलो आहोत मुख्य मंदिरात. हे मंदिर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी बरेचसे बांधकाम केलेले आहे. आज महाशिवरात्री असल्या कारणाने मंदिरात रांगोळ्या आणि सजावट केली आहे. समोरच्या पाटीवरच्या सूचनेनी लक्ष अगदी वेधून घेतलं. भाविकांना नम्र विनंती, प्रसादाच्या पुड्या तोंडाने फोडू नये. अगदी योग्य सूचना आहे. या ठिकाणी श्री दत्तांचे अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी सुमारे 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. त्यांच्या निर्गुण पादुका येथे स्थापित आहेत आणि त्याच्या दर्शनासाठी बऱ्याच प्रमाणात गर्दी असते. दत्त परंपरेत औदुंबराच्या वृक्षाचे अतोनात महत्व आहे. ज्याप्रमाणे रखरखत्या उन्हात औदुंबराची छाया आपल्याला शीतलता देते, त्याचप्रमाणे आपल्याला दत्तगुरूंच्या भक्तांवरती असलेल्या वात्सल्याची जाणीव करून देते. प्रथेनुसार दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी श्री क्षेत्र हरोली येथून गुरु हालसिद्धेश्वरांची पालखी येथे येत असते. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर स्नान करणे पवित्र मानले जाते. बरेचसे भाविक इथे स्नान करत असतात. मंदिराचा परिसर फार शांत आणि सुंदर आहे. तर अशा प्रकारे आम्ही 2 दिवस औदुंबर, कोल्हापूर, नरसोबाची वाडी या ठिकाणी देवदर्शन केले. सर्वच ठिकाणी आमचे दर्शन फार शांततेत आणि उत्तमाचे झाले. मन अगदी प्रसन्न झाले. या प्रवासात आम्ही सर्वप्रथम श्री क्षेत्र औदुंबर येथे भेट दिली.
त्यानंतर आम्ही कोल्हापूरला आमचं काही अर्जंट काम असल्या कारणाने कोल्हापूरसाठी गेलो. पण तुम्ही जर मुंबई पुणे या ठिकाणाहून प्रवास करत असाल तर तुम्ही पहिले औदुंबर, त्यानंतर नरसोबाची वाडी आणि नंतर कोल्हापूर येथे भेट द्या. हे तुम्हाला सोयीस्कर ठरेल. तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला? आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.